संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. जीवदानी गिरीज तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. दोन षटकाचा आपण हा सामना पाहतोय. स्ट्राइक वरती वैभवने हा खूप चांगला फटका केलाय. चेंडू तो ऑन साइडला फक्त एक सिंगल धावेल. मात्र विकास पाणेरा याला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट इथे झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आपण सध्या तरी जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. आपण पाहतोय की या सीझन मध्ये भरपूर स्पर्धा झालेल्या आहेत आणि भरपूर स्पर्धेमध्ये पाहतोय वेगवेगळ्या संघांनी पारितोषिक फटकावलेले आहेत. मात्र हा दुसरा संघ आहे ज्याने या सीझन मध्ये 5 ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत. इथे पंचांचा निर्णय आहे की फलंदाजाचा मला वाटतं या बॉम्सरसाठी हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. चला पाहूया बॉम्सर आहे की वाईड आहे हे बघितलं जाईल. आमचे वैभव धूम जे तिसरे पंच आहेत ते तिकडे सज्ज आहेत. यस, वाईड बॉल डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा येईल. आपण मागच्या मॅच मध्ये देखील बघितलं होतं की अतुल यांनी जास्तीत जास्त बाउन्सर चेंडू हाताळले होते आणि त्याला तिथे दंडित देखील केलं होतं. मात्र हा चेंडू कमबॅक करणारा हाताळलाय गोलंदाज अतुल सुरुंग याने. आपण अतुल सुरुंग याला पाहतोय. सध्या तरी आपण पाहतोय 12वीचे एक्झाम चालू आहेत आणि अतुल तिथे एक्झाम चालू आहे. मात्र सध्या तरी मैदानावरती आपल्याला इन ॲक्शन मध्ये आपल्या पाहिलं धावची संधी निर्माण झालाय. यस, विकेट डाऊन. वैभव सोहले बॅक टू द डग आउट. गॉन. सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 थँक्यू. चला, सूर्यकांत आणि निलेश आमच्याकडे इकडे स्टेज बांधलेला आहे. डान्स करण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्टेज बनवला आहे. तर विकेट षटकार केल्यानंतर डीजे वाजेल. आपण त्याच्यात डान्स करण्यासाठी आम्हाला इथे सध्या आवश्यकता आहे. निलेश बंद्रे वेलकम. चला, इकडे आपण पाहतोय आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला एक टाकी पाहायला मिळते. पाण्याची टाकी आहे. तिकडे भरपूर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आणि सूर्यकांत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याच दरम्यान एक निर्धाव चेंडू इथे हाताळलाय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 6. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ऑन साइडला हा फटका केलाय. संजय आलाय चेंडूच्या खाली. पकडला गेलाय झेल. आणखीन एक फलंदाज होतोय फेल. धीरज निलके बॅक टू द डग आउट.
तर पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज. या ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. तर विजय संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. वलेच पाहतो आपण वेगवान चेंडू इथे हाताला गेलाय. चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. नक्कीच आपण महेशला वाटलं असेल काय चेंडू वाईड असेल, मात्र धनराज बोलतोय की हा चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. धीरज आपण पाहतोय जी मागची स्पर्धा झाली होती नागल्याच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आणखीन एक वेगवान चेंडू आहे. इथे देखील चेंडू सोडून दिलाय. मात्र पाहूया पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय की डीजे महेंद्र यांच्याकडे दुपारच्या सत्रामध्ये देखील भरपूर फरमाईश येत आहेत गाण्यांसाठी. आणि जे डीजे महेंद्र नक्कीच खूप चांगले संगीत वाजवत आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय खूप चांगल्या लेंथ वरती पडलाय. निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा काय फटका खेळलाय. पॉवरफुल हिट आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. बघा 14 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3. यावेळेस पाहतो आपण चेंडू पाड्यांदा थोडासा खाली राहिला होता. बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय धनराजच्या अंगावरती हा चेंडू येऊन लागला होता. थोड्याशा वेदना देखील जाणवत आहेत. चला ओके आहे धनराज. यस पंधरा धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू इथे सोडून दिलाय. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम इथे पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू इथे घेतलाय आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसरे पंच वैभव धूम सज्ज आहेत. लेफ्ट आर्म चेंडूचा मारा इथे करत असताना आपण पाहतोय. पाहूया नॅचरल स्विंग इथे नक्कीच मिळालाय. मात्र तिसरे पंच पाहूया काय डिसिजन देत आहेत. एक चांगला निर्णय नक्कीच इथे आपल्या समोर नक्कीच पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. तर वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल असेल. तिसऱ्या पंचाने हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. बघा धावची संधी. चला हा चेंडू निर्धाव असेल. डॉट बॉल. रन देखील मिळणार नाहीये. विकेट देखील विकेट मिळेल का पंच.
निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. नक्कीच इथे पाहतो की चेंडू शरीरावरती लागल्यानंतर वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथे झाला होता. म्हणजे नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज धनराज इथे बाद होतोय. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. या षटकातील एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. चला बॅट्समनचं नाव मयूर. ऑन साईडला हा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुनील भोसल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मयूर हा बाद होतोय. आपण सुनील याचा जर विचार केला तर या सीझनमध्ये एक बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देखील त्याने मिळवलाय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय त्याच्याकडनं. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. 18 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा ह्या बनवायच्या असतील. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चला राकेश गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. चला राज वरती यायचं आहे. दोघांनी एक एक चिठ्ठी उचलायची आहे. चला पाहूया कुठल्या संघाचं नशीब. तर इथे बाय मिळालेली आहे. केतकी बॉईज खंडीपाडा आणि पापडी संघाची मला वाटतं मॅच होईल आणि विजय संघाला बाय. बघा केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे संघनायक आहे त्यांची चिठ्ठी उचलली आणि पापडी संघाचे संघनायक आहे पापडी संघाची चिठ्ठी उचलली. तर आपण राकेश गोवारी यांच्या शुभ हस्ते लगेच टॉस देखील करतोय. विजयी संघाला सुवर्ण संधी आहे. जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. गावदेवी कामन असा कॉल आणि गावदेवी कामन आलाय. आयुष वाघे टॉस जिंकलाय. आयुष टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. चला आयुष आपल्याला शुभेच्छा असतील. राज आपला देखील शुभेच्छा असतील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 18 धावांचं आव्हान इथं ठेवलं गेलंय. तर सामन्याला सुरुवात झालेल्या 18 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. संजय धिंडा ऑन स्ट्राईक पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण अतुल सुरुंग याला.
नित्यसाई लोह्यानगर या संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बॅक टू बॅक 2 स्पर्धांमध्ये त्यांनी सुपर 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे आणि त्या संघाचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू हुक केलाय चेंडूला आणि चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये निघून गेलाय. चला क्षेत्ररक्षकांकडे यायचंय. चेंडू तिकडे खाली गेलाय. चला आपण या इकडे. दुसरा चेंडू इथे पुरवला गेलाय. आपण पाहतोय आपल्याला या स्पर्धेसाठी चेंडू ज्याने आपल्याला पुरवलेले आहेत नक्कीच. आम्ही ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी चेंडू पुरवले त्यांचं आम्ही नाव तुमच्यापर्यंत नक्कीच पाहू, कारण भरपूर चेंडू इथे पुरवले गेलेत. कारण जे आपण पाहतोय मागे जी नदी आहे त्या नदीमध्ये जास्तीत जास्त चेंडू जात आहेत. साईडला हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3. या धावसंख्येवरती आपण पाहतोय साईकृपा राजवली संघाने आजच्या दिवसामध्ये जो नंबर 1 वरती संघ रँक करत होता जीवदानी गिरीज त्या संघाला त्यांनी पराभूत केलाय आणि त्यांच्या समोर आता 2ऱ्या क्रमांकावरती रँक करणारा संघ जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा या संघाला एक टफ फाईट देण्याचा ते प्रयत्न करतायत. बघा, जेव्हा आपल्या समोर मजबूत संघ येत असतात ना त्यावेळेस एक मॅच खेळण्यामध्ये एक सुरस निर्माण होत असते आणि ऊर्जा संचारत असते खेळाडूंमध्ये. ती ऊर्जा संचारलेली आहे साईकृपा राजवली या संघाच्या खेळाडूंमध्ये. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. तर चौकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 7. या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8. बॅटचा एज लागलाय यक्षरक्षाच्या अगदी जवळ. हा चेंडू कमबॅक इथे केलाय गोलंदाज वैभव सोहुले आणि 7 चेंडू आणि विजयासाठी जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. 18 धावा बनवायच्यात. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा आणि पीर बाबा पापडी अशा 2 संघादरम्यान मॅच पाहायला मिळाल्या. दरम्यान पाहतो आपण यस फलंदाज बाद बॅटच्या आतली कडा इनसाइड एज अँड विकेट डाऊन. नक्कीच खूप चांगलं संगीत इथे वाजवलं गेलं आणि किरण धूम यांची ही फरमाईश होती DJ महेंद्र यांच्याकडे आणि किरण धूम यांची ही फरमाईश इथे पूर्ण केलेली आहे. किरण धूम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळतील. तर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज.
स्ट्राईक वरती पाहतो आपण संजय याला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती मिलिंद. 6-11 हे समीकरण. पहिला चेंडू फुल टॉस आहे, मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारलाय आणि ठोकलाय षटकार. सौरा तर षटकार ठोकलाय आणि आता मॅच जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिल्याच बॉलवरती ह्या सामन्याचं चित्र स्पष्ट केलेलं आहे. मात्र कमबॅक धावची जी संधी देखील इथे निर्माण झाली होती. बघा पायावरती चेंडू जरूर लागला होता, मात्र इम्पॅक्ट हा लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी दाखवलंय की फलंदाज एस्टनच्या कुठेतरी बाहेर आहे. इम्पॅक्ट हा थोडासा बाहेर नक्कीच पाहायला मिळाला. पंचांनी लगेच नॉट आउट इथं घोषित केलंय. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि स्ट्राईक ही रोटेट झालेली आहे. बघा स्ट्राईक रोटेट झाले ही महत्वाची बाब साईकृपा राजावली या संघासाठी, कारण मिलिंद हा स्ट्राईक वर दिलाय. ऑन साईडला चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे धनराज. फक्त एक सिंगल धाव. आता जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. चेंडू बाकी आहेत 3. बघा इथे जर राजावली संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट घ्यावा लागेल. मात्र जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट करायची आहे. अवलेच बघा डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जाईल आणि इथे आपण पाहतो स्कोर लेवल झालाय. स्कोर इज लेवल. आता फक्त मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आपण पाहतोय 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. आपण पाहतोय की जास्तीत जास्त चेंडू इथे खराब होत आहेत त्या नदीमध्ये जाऊन. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय गुड शॉटचे बॉल आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत. ते म्हणजे आपण पाहतोय गुड शॉट कंपनीचे जे ओनर आहेत निरंजन छेडा यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल स्पॉन्सर केले गेलेत या स्पर्धेसाठी. तर 1 धावेची गरज आहे. हा मॅच जिंकण्यासाठी अगदी क्लोज क्षेत्ररक्षण इथे लावलं जात आहे. अवलेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. झेलची जी संधी होती मात्र झेल इथे पकडता आलेला नाहीये आणि हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरेपाडा या संघाने. आणि आपण पाहतोय त्यांना पुढच्या फेरीमध्ये इथे चाल मिळालाय, कारण विजय संघाला बाय मिळाली होती.